अरे पण हाच बाप जिथं विचारांमध्ये होता तर आपण विचारांमध्ये ठेवला. हे छत्रपती शिवाजी महाराज पुस्तकांमध्ये होते तर आपण पुस्तकांमधून विचारांमध्ये ठेवले. पण आता तेच महापुरुष कुठेतरी हरवलेत. अरे हरवले त्या सोशल मीडियाच्या जगामध्ये. अरे या सोशल मीडियाच्या जगामध्ये जिथं आपण महापुरुषांना वाचून त्यांना समजून या भारताच्या प्रगतीकडे वळायला पाहिजे तर तिथंच या महापुरुषांना न वाचता यांना समजून न घेता आपण नुसतं सोशल मीडियामध्ये गुंतून बसलोय. अरे या भारताची प्रगती केव्हा होईल? जेव्हा आपण सोशल मीडियामधल्या स्नॅपचॅटच्या स्नॅप्समधून, ट्विटरच्या ट्विट्समधून आणि इंस्टाग्रामच्या रील्समधून बाहेर निघू. अरे जेव्हा या सगळ्यामधून बाहेर निघू, जेव्हा या सोशल मीडियाला पार करून आपण महापुरुषांच्या विचारांकडे वाटचाल करू, अरे तेव्हाच या भारत देशाची प्रगती होईल. अरे पण सोशल मीडिया तर सोडाच, ते आपलं नुसतं एकटं भरकटण्याचं कारण नाहीये. भरकटण्याची कारणं अनेक आहेत. त्यातलं दुसरं कारण म्हणजे जातीवाद. अरे याच महापुरुषांना जाती जातीमध्ये वाटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या धर्माचे, शिवाजी महाराज त्या धर्माचे, बाबासाहेबांची लेखणी त्या धर्माची, शिवाजी महाराजांची तलवार त्या धर्माची. अरे चाललंय काय? अरे असेच धर्मामध्ये महापुरुषांना वाटलं गेलंय. अरे त्यांना मूर्त्यांमध्ये आपण जेरबंद केलंय. अरे ह्या जेरबंद झालेल्या महापुरुषांना आपण तर मुक्त करू शकत नाही, पण त्यांचे विचार नक्कीच जिवंत आणि ज्वलंत करू शकतो. आणि म्हणून जर का यांचे विचार जिवंत आणि ज्वलंत करायचे असतील तर सोशल मीडिया आणि जातीवाद या दोन विषयांच्या पुढे जाऊन महापुरुषांना समजून घ्यावं लागेल. नाहीतर एकीकडे टोपी, एकीकडे टिळा, एकीकडे भगवा, एकीकडे निळा आणि मध्येच दाबला जातो माणुसकीचा गळा.